नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लेसन नंबर 3 डिस्कस करत आहोत. दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ओम्स लॉ काय आहे हा एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस केला होता. तोच ओम्स लॉ आता एक्सपेरिमेंटली कशा प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो ते आज आपण डिस्कस करणार आहोत. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक तुम्हाला पेज नंबर 37 वरती दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये. टॉपिकचं हेडिंग आहे एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओम्स लॉ, किंवा याला आपण शॉर्टमध्ये म्हणूया प्रूफ ऑफ ओम्स लॉ. ओम्स लॉ याला आता आपल्याला एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर प्रूव्ह करायच्या आधी पुन्हा एकदा आपण पाहूया की ओम्स लॉ काय आहे किंवा कशाला ओम्स लॉ म्हणतात. तर मॅथमॅटिकल फॉर्म जे आहे ओम्स लॉचं ते आहे व्ही अपॉन आय इक्वल टू आर, किंवा हा जो आर आहे याला आपण कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे व्ही अपॉन आय इक्वल टू आर. पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट हे नेहमी कॉन्स्टंट राहते. व्ही अपॉन आय याची व्हॅल्यू ही नेहमी एकच येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. म्हणजेच व्ही अपॉन आय इक्वल टू कॉन्स्टंट, यालाच म्हटलं जातं ओम्स लॉ. आणि हेच आता आपल्याला एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करायचं आहे. लॅबोरेटरीमध्ये एक एक्सपेरिमेंट परफॉर्म करून याला आपण प्रूव्ह करू शकतो. आता ते कशा प्रकारे केलं जातं तेच आपल्याला बघायचं आहे. दॅट इज द प्रूफ ऑफ ओम्स लॉ. याच्यावरती लॉंग आन्सर टाईपचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. राईट द एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओम्स लॉ. तर सगळ्यात आधी आपल्याला काही ॲपरेटस लागणार आहेत. नंतर त्या ॲपरेटसची आपल्याला जोडणी कशा प्रकारे करायची आहे, कशा प्रकारे कनेक्शन्स करायचे आहे ते आपण आधी पाहूया. तर यासाठी तुम्हाला पेज नंबर 37ला फिगर 3.7 दिलेला आहे. ती फिगर आपण आधी पाहूया. याला म्हणूया सर्किट डायग्राम फॉर एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ ओम्स लॉ. तर आपल्याला 4 सेल लागणार आहेत. दिस इज वन सेल, सेकंड सेल, थर्ड सेल आणि फोर्थ सेल. हे असे 4 सेल आपल्याला लागणार आहेत. पोटेन्शियल डिफरन्स या सेलमुळे आपल्याला मिळणार आहे. एक रेजिस्टन्स आपल्याला लागेल, ज्याच्या पॅरलल मध्ये एक व्होल्टमीटर कनेक्टेड राहणार आहे. या रेजिस्टन्स मधून किती करंट फ्लो होईल ते आपल्याला सांगण्यासाठी किंवा ते नोट करण्यासाठी एक आपल्याला मिली अमीटर लागेल. आणि एक प्लग की, करंटला स्टार्ट किंवा स्टॉप करण्यासाठी एक की आपल्याला लागेल स्विच प्रमाणे. दॅट इज कॅपिटल की. आणि अशा प्रकारचे कनेक्शन्स आपल्याला करावे लागतील. पाहू शकता तुम्ही फिगर 3.7 मध्ये हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. वी नीड 4 सेल्स. दे शुड बी कनेक्टेड इन दिस फॅशन, इन दिस वे. एक व्होल्टमीटर आणि एक मिलीअमीटर आपल्याला लागेल. व्होल्टमीटर रेकॉर्ड करणार आहे पोटेन्शियल डिफरन्स, आणि मिलीअमीटर आपल्याला सांगणार आहे, दाखवणार आहे करंट पासिंग थ्रू द सर्किट. दिस इज रेजिस्टन्स आर, आणि त्या करंटला ऑन किंवा ऑफ, स्टार्ट किंवा स्टॉप करण्यासाठी आपल्याला एक की लागणार आहे. दॅट इज शोन बाय कॅपिटल के. आता हा जो टर्मिनल आहे डायग्राम मध्ये, याला 3 ठिकाणी आपल्याला कनेक्ट करायचं आहे. सुरुवातीला हा जो टर्मिनल आहे हा आपण इथे कनेक्ट करणार आहोत. अशा प्रकारे जर कनेक्शन आपण केले तर फक्त एकच सेल याला आपण सर्किटमध्ये इन्क्लूड केलेला आहे. दीज 3 सेल्स आर नॉट इन्क्लुडेड इन द सर्किट. म्हणजे ते सर्किटच्या बाहेर आहेत, ते सर्किटमध्ये इन्व्हॉल्व झालेले नाहीत. ठीक आहे. सो सिंगल सेल, वन सेल इज included in the circuit.
आणि हे सगळं केल्यानंतर या कीला क्लोज करायचं. ॲज सून ॲज वी क्लोज द की, याच्यातून करंट स्टार्ट होणार आहे, करंट फ्लो होणार आहे आणि अशा प्रकारे तो करंट फ्लो होईल. आणि हे दोन्ही जे मीटर आहेत ते आपल्याला त्यांचे रिस्पेक्टिव्ह रिडिंग देणार आहे. सो इनिशियली म्हणजे पहिल्यांदा ओनली वन सेल इज कनेक्टेड इन द सर्किट. Connections are made properly. The key is closed and note down the potential difference and current. समजा potential difference आहे V, ते असेल व्होल्ट मध्ये. करंट आहे I, तो असेल मिली एम्पियर मध्ये. या मिली एम्पियरला आपल्याला एम्पियर मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मग रेशिओ आपल्याला फाइंड करायचा आहे V/I. ही पहिली स्टेप. म्हणजे अशा प्रकारचं टेबल आपल्याला लागेल. ऑब्झर्वेशन्स नोट करण्यासाठी अशा प्रकारचा ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला लागणार आहे. तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय केलं, हा जो वायर आहे याला इथे कनेक्ट केलं. म्हणजे फक्त एकाच सेलला आपण सर्किटमध्ये घेतलेला आहे. हे 3 सेल सर्किटच्या बाहेर आहेत. तर एका सेलचं पोटेन्शियल डिफरन्स राहणार आहे 1.5 व्होल्ट. जो काही करंट हा मीटर आपल्याला दाखवणार आहे तो करंट आपल्याला इथे नोट करायचा आहे. मग त्या मिली एम्पियरला एम्पियर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आणि मग पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट या दोघांचा रेशिओ इथे काढायचा आहे. त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. हा झाला पहिला पार्ट. आता नेक्स्ट पार्ट मध्ये काय करायचं, कनेक्शन्स किंवा करंटला आधी स्टॉप करायचं. हा जो वायर आपण इथे जोडला होता आता त्याला इथे कनेक्ट करायचं. असं केल्यामुळे काय झालं, नाउ 2 सेल्स आर इन्क्लुडेड इन द सर्किट. आता या 4 पैकी 2 सेल आपण सर्किट मध्ये घेतलेले आहेत. पुन्हा आधी सारखंच क्लोज द की, द करंट विल फ्लो, द करंट विल पास. नोट डाऊन द रीडिंग्स शोन बाय व्होल्टमीटर अँड अमीटर. आता 2 सेल आहेत तर त्यांचं पोटेन्शियल डिफरन्स राहणार आहे 3 व्होल्ट. नोट डाऊन करंट, याला एम्पियर मध्ये कन्वर्ट करा आणि V/I हा रेशिओ इथे नोट करा. थर्ड पार्ट. तिसऱ्यांदा काय करायचं, पुन्हा करंटला आधी स्टॉप करा. नाउ कन्सिडर 3 सेल्स या इन्क्लूड 3 सेल्स इन द सर्किट. 3 सेलला सर्किट मध्ये घ्यायचं आहे. त्यासाठी हा जो वायर आहे त्याला इथे लावावा लागेल. नाउ 3 सेल्स आर इन सर्किट. चौथा सेल हा सर्किट मध्ये नाही. अगेन क्लोज द की, करंट विल फ्लो. नोट डाउन द पोटेन्शियल डिफरन्स, नोट डाउन द करंट, कन्वर्ट द करंट इन एम्पियर अँड देन फाइंड द रेशिओ V/I. आणि शेवटी 4ही सेल्स आपल्याला सर्किट मध्ये घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आधी कीला ओपन करायचं सो दॅट करंट विल स्टॉप. नाउ इन्क्लूड ऑल द 4 सेल्स इन द सर्किट. म्हणजे हा जो वायर आहे याला इथे कनेक्ट करायचं. अगेन क्लोज द की, करंट विल स्टार्ट फ्लोइंग. बोथ द मीटर्स विल शो द रीडिंग. नोट डाउन पोटेन्शियल डिफरन्स शोन बाय voltmeter. Note down the current that is shown by milliammeter. Convert the current into ampere and then find the ratio V/I. In this way, including one cell at a time, by increasing the number of cells stepwise, note down the potential difference and current and find the ratio in each case. हे सगळं फाइंड केल्यानंतर किंवा सगळे ऑब्झर्वेशन्स नोट केल्यानंतर असं लक्षात येते आपल्याला किंवा असं आपल्याला ऑब्झर्व होणार आहे की हा जो रेशिओ आहे V/I, दिस रेशिओ इट रिमेन्स कॉन्स्टंट. हा शेवटचा जो कॉलम आपल्याला मिळणार आहे ज्याच्यामध्ये आपण रेशिओ काढलेला आहे V/I, तो रेशिओ त्याची व्हॅल्यू तुम्हाला प्रत्येक ऑब्झर्वेशन मध्ये सारखीच मिळणार आहे. म्हणजे इन शॉर्ट आपण सांगू शकतो की V/I equal to constant. Whether one cell is included in the circuit, या 2 cells, 3 cells or 4 cells. For any number of cells included in the circuit,
किंवा फॉर एनी व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल डिफरन्स द रेशिओ व्ही अपॉन आय रिमेन्स कॉन्स्टंट. या रेशिओची व्हॅल्यू आपल्याला सारखीच मिळणार आहे, एकच व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे आपण शॉर्टमध्ये सांगू शकतो की व्ही अपॉन आय इज कॉन्स्टंट आणि यालाच म्हणतात ओम्स लॉ. दिस इज नथिंग बट ओम्स लॉ, किंवा अशा प्रकारे एक्सपेरिमेंटली आपल्याला ओम्स लॉ हा प्रूव्ह करता येतो. ठीक आहे. तर हा एक लॉंग आन्सर टाईपमध्ये प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे की एक्सप्लेन किंवा डिस्क्राईब द एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओम्स लॉ. पुन्हा एकदा सांगतो. सगळ्यात आधी सर्किट डायग्राम काढायची, डायग्रामला डिस्क्राईब करायचं. आता डायग्राममध्ये आपल्याला कोणतेही एक कनेक्शन दाखवायचे आहेत. जसं या ठिकाणी चारही सेल्स आपण सर्किटमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. एकच कनेक्शन दाखवायचं आहे, पण डिस्क्राईब करताना आपल्याला डिटेलमध्ये डिस्क्राईब करायचं आहे. कनेक्ट द सर्किट डायग्राम किंवा मेक द कनेक्शन्स ॲज शोन इन फिगर. फिगरमध्ये दाखवल्यानुसार कनेक्शन्स करायचे. आता याची प्रोसिजर. इनिशियली include only one cell in the circuit by connecting this wire here. Close the key, pass the current, note down potential difference and current, convert the current in ampere and find the ratio V upon I. Next time, include two cells in the circuit, repeat the same process, find the ratio V upon I. In this way, by increasing the number of cells, one cell, two cells, three cells, four cells. By increasing the number of cells, find the ratio V upon I. And we note down the observations like this. It is observed, it is noted that the ratio V upon I remains constant for any number of cells connected in the circuit. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपण कितीही पोटेन्शियल डिफरन्स लावलं त्याच्यामुळे जाणारा जो करंट आहे त्यांचा रेशिओ हा आपल्याला सारखाच मिळणार आहे, कॉन्स्टंट मिळणार आहे. व्ही अपॉन आय इज कॉन्स्टंट अँड दिस इज नोन ॲज ओम्स लॉ. यालाच म्हटलं जातं ओम्स लॉ. आणि अशा प्रकारे एक्सपेरिमेंटली आपल्याला ओम्स लॉ हा प्रूव्ह करता येतो. ठीक आहे. ओके. आता आपल्याला काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स डिस्कस करायचे आहेत. ओम्स लॉ याच्यावरती आधारित एकूण 5 न्यूमेरिकल सम्स टेक्स्टबुकमध्ये आपल्याला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. त्या 5ही न्यूमेरिकलचे आन्सर्स आता आपण इथे डिस्कस करणार आहोत. दोज न्यूमेरिकल्स आर गिवन ऑन पेज नंबर 38. So look at page number 38. पेज नंबर 38 ला ते सगळे न्यूमेरिकल्स दिलेले आहेत, त्यांचे आन्सर्स पण दिलेले आहेत. आय एम गोइंग टू एक्सप्लेन दोज आन्सर्स हिअर. ते आन्सर्स तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहेत आणि मग व्हिडिओ पॉज करून हे सगळं तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करायचं आहे. सो लेट्स मूव ऑन टू द फर्स्ट सम. एक्झाम्पल 1. सगळ्यात आधी प्रश्न आपल्याला वाचायचा आहे. प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यानंतर काय आपल्याला गिवन आहे आणि काय फाइंड करायचं ते आधी आपण नोट करूया. सो द क्वेश्चन इज द रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट इन अ बल्ब इज 1000 ओहम. एक बल्ब आहे, त्या बल्बमध्ये जो कॉईल असतो, फिलामेंट असतो, त्याचा रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे 1000 वोल्ट. तर गिवन रेजिस्टन्स कैपिटल R 1000 ओम ये आपको दिया है. नेक्स्ट, इफ द बल्ब इज फेड बाय करंट फ्रॉम अ सोर्स ऑफ पोटेंशियल डिफरेंस 230 वोल्ट. पोटेंशियल डिफरेंस दिलेला आहे V इक्वल टू 230 वोल्ट. इतना पोटेंशियल डिफरेंस अगर आपने उस बल्ब को अप्लाई किया, बल्ब को सप्लाई किया, तो क्वेश्चन आपको पूछा है हाउ मच करंट विल फ्लो थ्रू इट. यानी आपको फाइंड करना है कि करंट कितना फ्लो होगा. अशा प्रकारे शॉर्ट मध्ये हा एक प्रॉब्लेम आहे. तो क्वेश्चन में आपको दिया है रेजिस्टेंस, पोटेंशियल डिफरेंस और फाइंड करना है आपको करंट.
हाउ मच करंट विल फ्लो थ्रू द बल्ब. इसका आंसर तर इथे आर आणि व्ही दिलेला आहे. आय काढायचं आहे तर डायरेक्टली आपण ओम्स लॉ अप्लाय करू शकतो. बाय ओम्स लॉ V अपॉन I इज इक्वल टू R. तो इसमें से आप लिख सकते हो I इक्वल टू V अपॉन R. या I आणि R ला आपण एक्सचेंज केलेला आहे. सो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे करंट इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेजिस्टेंस. आता इथे व्हॅल्यूज टाकायचे आपल्याला. पोटेंशियल डिफरेंस आपको दिया है 230 अपॉन रेजिस्टेंस आपको दिया है 1000. दिस इज सब्स्टिट्यूशन. 0 0 गेट कैंसिल तो बचेगा I इक्वल टू 23 अपॉन 100 और 23 अपॉन 100 को डेसिमल फ्रैक्शन में हम लिख सकते हैं 0.23. दिस इज करंट. याचं युनिट असेल एम्पियर. अशा प्रकारे आन्सर आपल्याला मिळालेला आहे I इक्वल टू 0.23 एम्पियर. हे सगळं आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आंसर्स आने के बाद इसका फाइनल स्टेटमेंट आपको लिखना पड़ेगा. याचं फाइनल स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागेल. तर प्रश्न काय विचारला होता आपल्याला. अगेन इफ यू सी इन द क्वेश्चन हमको पूछा था हाउ मच करंट विल फ्लो थ्रू इट. तो इसमें से आपको स्टेटमेंट लिखना पड़ेगा. देयरफॉर 0.23 एम्पियर करंट will flow through the bulb and here the answer gets over. इथे याचा आंसर संपते आहे. फाइनल स्टेटमेंट कंपल्सरी होता है और फाइनल स्टेटमेंट लिखते समय आपको करेक्ट आंसर विथ करेक्ट यूनिट आपको लिखना पड़ता है. अदरवाइज आपके कुछ मार्क्स इसमें जा सकते हैं. सो दिस इज द आंसर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. पुन्हा एकदा पाहून घ्या. पहिलं जे न्यूमेरिकल आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल आर दिलं होतं, कैपिटल वी आपको दिया था और करंट आपको बल्ब में कितना फ्लो होगा ये फाइंड करना था. सो सिंपली बाय अप्लाइंग द ओम्स लॉ V अपॉन I इक्वल टू R. सो वी गेट I इक्वल टू V अपॉन R. व्हॅल्यूज आपण टाकलेल्या आहेत आणि कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर मिळालेला आहे 0.23 एम्पियर एंड दिस इज द फाइनल स्टेटमेंट. क्लियर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. उसी के नीचे आपको दिया है एग्जाम्पल 2. पुन्हा मेथड आपली हीच राहणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला प्रश्न काय आहे ते चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचं आहे. क्वेश्चन पढ़ने के बाद आपको नोट करना है कि क्या गिवन है और क्या आपको फाइंड करना है. व्हाट इज गिवन एंड व्हाट इज टू बी फाउंड. नाउ एग्जाम्पल 2. प्रश्न अशा प्रकारचा आहे. The length of a conducting wire is 50 centimeter and its radius is 0.5 millimeter. एक कंडक्टिंग वायर का लेंथ आपको दिया है और उसका रेडियस आपको दिया है. तो गिवन लेंथ इज गिवन L इक्वल टू 50 सेंटीमीटर and radius of that wire is given 0.5 millimeter. आता या ठिकाणी लेंथ ही सेंटीमीटर मध्ये आहे आणि रेडियस मिलीमीटर मध्ये आहे. आधी याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. सेंटीमीटर को कन्वर्ट करना पड़ेगा मीटर में और मिलीमीटर को भी कन्वर्ट करना पड़ेगा मीटर में. ते कशा प्रकारे करायचं बघा. तो 50 सेंटीमीटर इसका होता है 0.5 मीटर कारण 100 सेंटीमीटर मेक्स 1 मीटर आणि मिलीमीटरला जर तुम्हाला मीटर मध्ये करायचं आहे तर जे मिलीमीटर असतील त्याला मल्टीप्लाई करा 10⁻³ ने. तो मिलीमीटर का हो जाएगा इंटू 10⁻³ मीटर मतलब 0.5 इंटू 10⁻³ मीटर. सो लेंथ इज गिवन एंड रेडियस ऑफ दैट वायर इज गिवन. If resistance is 30 ohm, what is the resistivity?
त्या वायरचं रेजिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे 3030 ओहम आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे, आपको फाइंड करना है रेजिस्टिविटी ऑफ दैट वायर. रेजिस्टिविटी मतलब रो इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुन्हा एकदा पाहून घ्या प्रश्न काय आहे. लेंथ ऑफ द वायर इज गिवन, रेडियस ऑफ दैट वायर इज गिवन, रेजिस्टेंस ऑफ द वायर इज गिवन और रेजिस्टिविटी आपको फाइंड करना है. आधी आपण लेंथ सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट केलं आहे, रेडियस मिलीमीटरमध्ये त्याला सुद्धा आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि रेजिस्टन्स दिलेला आहे 30 ओम. नाउ दिस इज द क्वेश्चन, दिस इज द प्रॉब्लेम रिलेटेड टू द टॉपिक रेजिस्टिविटी. तर डायरेक्टली आपल्याकडे रेजिस्टिविटीचा फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर रेजिस्टिविटीच्या फॉर्म्युलामध्ये एरिया राहतो, त्याला आपण म्हणतो क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे आपल्याला आधी त्या वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया फाइंड करावा लागेल किंवा डायरेक्ट आपण फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. फॉर्म्युला आहे रेजिस्टिविटी रो इक्वल टू RA/L. दिस इज द फॉर्मूला. रेजिस्टिविटी होता है रेजिस्टेंस इनटू एरिया अपॉन लेंथ, दिस इज क्रॉस सेक्शनल एरिया. इसको हम ऐसे लिख सकते हैं रेजिस्टेंस इनटू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द वायर, तो राहणार आहे πr² अपॉन लेंथ. तर आपण एरियाला लिहिलेला आहे π×r², कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये रेडियस दिलेली आहे. अभी यहाँ पे सबकी वैल्यूज डालो. सो लेट्स पुट वैल्यूज. रेजिस्टेंस आहे 3030 इंटू पाई, इसका वैल्यू 3.14 आपको लेना पड़ेगा, इंटू रेडियस का स्क्वेअर. रेडियसची व्हॅल्यू आपल्याला ब्रॅकेटमध्ये टाकायला लागेल आणि ब्रॅकेटचं स्क्वेअर करायला लागेल. अपॉन आहे कॅपिटल L, दॅट इज 0.5. रेडियस it is 0.5 into 10⁻³ complete square whole bracket square. This is substitution step. या ठिकाणी आपण ज्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्या सगळ्या क्वांटिटीजच्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत. नाउ नेक्स्ट कम्स कैलकुलेशन पार्ट. अब इसका कैलकुलेशन कैसे करना है थोड़ा शॉर्ट में बताता हूँ. इक्वल टू दिस इज 30 इंटू 3.14 इंटू इन दोनों का स्क्वायर करो. 0.5 इसका स्क्वायर हो जाएगा 0.5 स्क्वायर इंटू 10⁻³ का स्क्वायर होता है 10⁻⁻6 and this complete divided by 0.5. Now 1 0.5 you get cancelled with 1 0.5. एक 0.5 एक 0.5 से कैंसिल हो गया, क्या बचा फिर. Now this is 30 into 3.14. इसमें जो 0 है उसकी वजह से डेसिमल पॉइंट यहाँ आ जाएगा. सो दिस बिकम 3 into 31.4 इंटू 0.5चं स्क्वेअर होतं. एक 0.5 कॅन्सल झालेला आहे म्हणजे एक 0.5 इथे राहणार आहे. अपॉन मध्ये काहीच नाही आता आणि इंटू 10⁻⁻6. क्लियर. अगर 10⁻⁻6 ऐसे ही रखना है. फक्त या तिघांना आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 3 मल्टिप्लाइड बाय 31.4 मल्टिप्लाइड बाय 0.5. या तिघांना जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर येणार आहे 47.1. आता हा जो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे हा तुम्हाला रफ मध्ये स्वतः करून पाहायचा है. ये मल्टीप्लिकेशन आपको स्वयं करके देखना है, खुद करके देखना है. 3 मल्टीप्लाइड बाय 3.14 करो, उसका जो आंसर आएगा उसको फिर से 0.5 से मल्टीप्लाई करो. तो दैट आंसर शुड बी 47.1 इंटू 10⁻⁻6. इतना आंसर रखा तो भी चलेगा, या फिर ये डेसिमल पॉइंट अगर आपने यहां लिया 4.71 तो इधर हो जाएगा 10⁻⁻.
-5. दिस इज रेजिस्टिव्हिटी रो आणि याचं युनिट राहणार आहे ओहम मीटर. अशा प्रकारे आपल्याला तो जो कंडक्टिंग वायर आहे त्याची रेजिस्टिव्हिटी किती आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानुसार आपल्याला शेवटी फायनल स्टेटमेंट लिहायला लागेल. तो इसका फायनल स्टेटमेंट बनेगा रेजिस्टिविटी ऑफ द वायर इज दिस मच. शेवटी लिहायला लागेल. Therefore, resistivity of the wire is 4.71 into 10 raised to power minus 5 ohm meter, and here the answer gets over. अशा प्रकारे हे आन्सर या ठिकाणी संपलेलं आहे. पुन्हा एकदा ओव्हरलुक करून घ्या, कारण हे सगळे आन्सर्स तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. इवन इफ दे आर गिवन इन द टेक्स्ट बुक, कंप्लीट सॉल्यूशन इज गिवन इन टेक्स्ट बुक, बट यू नीड टू अंडरस्टैंड इट. पहले तो इसको समझ लेना है, बाद में इसको प्रैक्टिस करना है, आपको खुद ट्राय करना है आणि मग शेवटी याला नोटबुकमध्ये कॉपी करून घ्यायचं आहे. दिस इज एग्जाम्पल 2. नेक्स्ट इज एग्जाम्पल 3. अभी उसकी हम बात करेंगे. रीड द क्वेश्चन थरोली, ट्राय टू गेट इट. एक्झॅक्टली काय त्या ठिकाणी दिलेलं आहे, कोणती इन्फॉर्मेशन गिवन आहे आणि कोणतं आन्सर आपल्याला फाइंड करायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे प्रश्न वाचून समजणार आहे. सो लेट्स रीड द क्वेश्चन. दिस इज एग्जाम्पल 3. प्रश्न मी तुमच्यासाठी वाचतो. प्रश्न असा आहे, अ करंट ऑफ 0.24 एम्पियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर when a potential difference of 24 volt is applied between its ends. What is its resistance? Very simple question. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, करंट दिलेला आहे आणि रेजिस्टन्स किती राहणार आहे ते फाइंड करायचं. तो इसको पहले नोट करेंगे. पोटेंशियल डिफरेंस वी राइट V इक्वल टू, ये आपको दिया है 24 वोल्ट. करंट जो पास होगा दैट इज गिवन 0.24 एम्पियर आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे रेजिस्टन्स ऑफ दॅट कंडक्टर, रेजिस्टन्स ऑफ दॅट वायर. सिंपल. ओके. डायरेक्टली वी कैन अप्लाई ओम्स लॉ. सो बाय ओम्स लॉ, ओम्स लॉ काय आहे तर V अपॉन I इक्वल टू R. Therefore R इक्वल टू, आता इथे सरळ सरळ व्हॅल्यूज टाकायचे आहेत. V आपको दिया है 24 अपॉन I, ये भी आपको दिया है दैट इज 0.24. ये हमने वैल्यूज डाल दी. अभी आता है कैलकुलेशन का पार्ट. आता याला कैलकुलेट कसं करायचं. सो इफ यू वांट टू रिमूव दिस डेसिमल पॉइंट, ये डेसिमल पॉइंट अगर आपको हटाना है विच इज आफ्टर 2 डेसिमल प्लेसेस, सो मल्टीप्लाई एंड डिवाइड बाय 100. इन दोनों को 100 से मल्टीप्लाई करो और 100 से डिवाइड करो. सो न्यूमरेटर इज 24 मल्टीप्लाइड बाय 100. अगर 0.24 को 100 से मल्टीप्लाई किया तो डेसिमल पॉइंट निकल जाएगा, दैट बिकम 24. 24 से कैंसिल होगा और बचेगा 100 ओहम. दिस इज युअर आंसर. जे आपल्याला विचारलं होतं की व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ दॅट कंडक्टर, व्हॉट विल बी रेजिस्टन्स ऑफ द वायर. तर अशा प्रकारे रेजिस्टन्स ऑफ द वायर इज 100 ओहम. मग शेवटी फायनल स्टेटमेंट. Therefore resistance of the conductor is 100 ओहम. एक गोष्ट लक्षात घ्या, फायनल स्टेटमेंट लिहिताना आपल्याला करेक्ट युनिट विथ करेक्ट आन्सर लिहायला लागेल, तरच आपल्याला पूर्ण मार्क मिळतात, पूर्ण मार्क आपण घेऊ शकतो. दिस इज हाउ वी आर गेटिंग द सोल्यूशन. दिस इज द आंसर ऑफ एग्जाम्पल नंबर 3. इसको समझ लो, आप देख लो आणि याला कॉपीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आपकी नोटबुक में इसको आपको लिख लेना है. नेक्स्ट एग्जाम्पल 4.
read the question and note down what information is given and what answer is asked. प्रश्न अशा प्रकारे आहे. Determine the current that will flow when a potential difference of 33 volt is applied between the two ends of an appliance having resistance of 110 ohm. तो दोन पार्ट याच्यामध्ये आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला रेजिस्टेंस दिलेला आहे आणि पोटेंशियल डिफरेंस आपको दिया है 33 वोल्ट और रेजिस्टेंस आपको दिया है 110 ओम आणि विचारला है कि किती करंट फ्लो होना है. करंट आपको फाइंड करना है. ये फर्स्ट पार्ट है, क्वेश्चन का एक पार्ट है, तो इसी को पहले कर लेते हैं. आंसर जस्ट लाइक द प्रीवियस वन बाय ओम्स लॉ. V अपॉन I इक्वल टू R. इसमें से हमको मिलेगा I इक्वल टू V अपॉन R. So let's put the values. Current इक्वल टू V आहे 33 अपॉन रेजिस्टेंस आहे 110 ओम इक्वल टू. इसको सिंपल अगर आपको करना तो आप ऐसे लिख सकते हो 33 अपॉन 110 कैन बी रिटर्न 11 इंटू 10. 11 से 3 को डिवाइड 33 को डिवाइड कर सकते हैं आप. ये आएगा 3 अपॉन 10. दिस आंसर कम्स 0.3 एम्पियर. अशा प्रकारे 0.3 एम्पियर करंट त्या कंडक्टर मधून पास होणार आहे. अब ये पहला आंसर यूज करके सेकंड पार्ट है. पहिलं जे आन्सर आलेलं आहे ते आहे I इक्वल टू 0.3 एम्पियर. याचं काम आपल्याला या प्रश्नाच्या सेकंड पार्ट मध्ये पडणार आहे. अँड सेकंड पार्ट इज लाईक दिस. इफ द सेम करंट इज टू फ्लो थ्रू एन अप्लायन्स having resistance of 500 ohm, how much potential difference should be applied? आता सेकंड पार्ट साठी this is the current and this current is passing through another appliance whose resistance is 500 ohm. तो potential difference कितना अप्लाई करना पड़ेगा? So second part of the question is like this. Current is 0.3 ampere, resistance is 500 ohm. तो हमको फाइंड करना है पोटेंशियल डिफरेंस V इक्वल टू कितना, यानी कितना पोटेंशियल डिफरेंस हमको अप्लाई करना पड़ेगा. अगेन बाय अप्लाइंग ओम्स लॉ वी गेट इट. बाय ओम्स लॉ V अपॉन I इक्वल टू R. तो V इक्वल टू IR. पुटिंग वैल्यूज, करंट आहे 0.3 into resistance is 500. Next comes calculation part. Because of 10, this decimal point gets deleted. तो ये आएगा 3 into 50. तो आंसर बनता है 150 वोल्ट. अशा प्रकारे पहिलं जे आन्सर आहे तो जो करंट आहे त्या करंटला जर आपण 500 ओम असणाऱ्या अप्लायन्स मधून पास करत असाल किंवा करण्यासाठी किती पोटेंशियल डिफरन्स आपल्याला अप्लाय करावं लागेल. सो वी नीड टू अप्लाय अ पोटेंशियल डिफरन्स ऑफ 150 वोल्ट, जे आपण ओम्स लॉचा वापर करून काढलेला आहे. तर अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन ओम्स लॉ आहेत. एक आणखी न्यूमेरिकल आहे, दॅट इज एक्झाम्पल नंबर 5. त्याचा सुद्धा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. द आंसर इज ऑन पेज नंबर 39. तो ये आपको पढ़ लेना है, समझ लेना है, उसका कैलकुलेशन पार्ट करके आपको देखना है. अशा प्रकारे आज आपण एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ ओम्स लॉ, कशा प्रकारे एक्सपेरिमेंटली ओम्स लॉ प्रूव्ह केला जाऊ शकतो किंवा करता येतो ते आपण डिस्कस केलं. आणि त्याच्यानंतर मग जे सॉल्व एक्झाम्पल पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत ते सॉल्व एक्झाम्पल किंवा त्यांचे आन्सर्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जातात ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया.
लेसनचे शेवटचे 2 टॉपिक राहिलेले आहेत, दॅट वी शॅल कंटिन्यू इन द नेक्स्ट वीडियो लेक्चर. तो मीन टाइम आपको ये सारे आंसर्स आपके नोटबुक में वीडियो पॉज करके लिख लेना है. सिर्फ लिख लेना नहीं है, तो आंसर्स आपको समझ भी लेना है. पहले तो समझ लो एंड देन कॉपी डाउन इन योर कॉपीज. ठीक है. थैंक यू. हैव अ नाइस टाइम.